हिंदू पंचांगानुसार शेवटचा महिना म्हणजेच फाल्गुन महिना, याच महिन्यादरम्यान महाराष्ट्राच्या कोकण प्रांतामध्ये साजरा होणारा एक सुंदर सण तो म्हणजेच शिमगा. हा सण ज्या कालादरम्यान येतो त्याच कालादरम्यान नवीन वर्षाची व त्याचबरोबर नवीन ऋतूची सुद्धा सुरुवात होत असते. त्याचमुळेच या उत्सवाला नवीन सुरुवातीचा उत्सव मानला जातो. तर चला पाहूयात कोकणातील यो शिमगोत्सव. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अनुज कदम आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, हा शिमगा उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे फाल्गुन पंचमी ते गुढीपाडवा ह्या कालादरम्यान कोकणातील विविध भागांमध्ये. तर मित्रांनो, ह्या शिमगा उत्सवाचा एक महत्त्वपूर्ण भाग होलिका दहन किंवा होळी दहन हा आहे. तर चला सर्वप्रथम पाहून घेऊयात या होळी दहनाची कथा. तर गोष्ट अशी घडली होती की सतयुगामध्ये हिरण्यकश्यपू नावाच्या एका राक्षसाने तिन्ही लोकांवरती राज्य केले होते व त्यांनी स्वतःला सर्व जनमानसासमोर सर्वांसमोर दैवीय स्थान दिले होते. परंतु त्याचाच मुलगा म्हणजेच भक्त प्रल्हाद हा त्याच्या वडिलांना देवाचं स्थान देत नव्हता व त्याचबरोबर तो श्रीविष्णूचा सर्वात मोठा परमभक्त होता व तो आपल्या वडिलांना श्रीविष्णूच्या शरणी जाण्यास सांगत होता. याच गोष्टीहून रागावून हिरण्यकश्यपू यांनी भक्त प्रल्हादाला कित्येकदा मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तेवढ्या वेळाच भक्त प्रल्हाद आपल्या भक्तीमुळे वाचले व सुखरूप परतले. व अशाच एकदा जेव्हा भक्त प्रल्हादाला मारण्याकरिता हिरण्यकश्यपूची बहीण होलिका आली होती, जिला की वरदान होते की ती कधीही अग्नीमध्ये भस्म होऊ शकत नाही, तिने भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवले व तिला अग्नी लावण्यात आली. परंतु होलिका ही त्या अग्नीमध्ये आपल्या अहंकारामध्ये जळाली व भक्त प्रल्हाद आपल्या भक्तीमुळे पुन्हा एकदा सुखरूप परतले व तेव्हापासूनच होळी दहनाची सुरुवात झाली. व दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी दहन केला जातो, ज्यामध्ये सर्व इडापिडा सर्व दुःख यांचा नाश होतो व एक नवीन सुखाची एका नवीन आयुष्याची सुरुवात केली जाते. तर मित्रांनो, ही होती कथा, ती म्हणजे होळीची. तर चला पाहूयात हा कोकणातील शिमगा उत्सवाची कथा. फाल्गुन पौर्णिमेच्या 8 दिवसा अगोदर किंवा 8 दिवसानंतर कोकणातील विविध गावांमध्ये होम पेटवला जातो. होमामध्ये शेती झाल्यानंतर जे काही सामग्री उरते, ज्याचा उपयोग केला जात नाही, त्या सर्व गोष्टींना जाळले जाते व त्याचबरोबर एका नवीन ऋतूचा स्वागत केला जातो. तर मित्रांनो, ह्याच 8 दिवसाच्या कालादरम्यान प्रत्येक गावामधून पालखी निघते, जी की घरोघरी जाते व सर्वांच्या घरामधील इडापिडा दूर करते व त्या सर्वांच्या घरामध्ये सुखशांती आणते. ह्याच पालखी सोहळ्यासह असणारं एक महत्त्वपूर्ण पात्र तो म्हणजे संकासूर. तर या संकासुराची पण काही कथा आहे, तर त्या कथा आपण पाहूयात. तर सर्वात पहिली कथा आहे ती म्हणजे हयग्रीव राक्षसाची. ज्या हयग्रीव राक्षसाने ब्रह्मदेवाकडून वेद चोरले होते व तो समुद्रामध्ये जाऊन लपला होता व त्यांना मारण्याकरिता श्रीविष्णूंनी मत्स्य अवतार घेतला व त्याच्याकडून परत ते वेद आणले व पुन्हा वेद सुरक्षित केले. त्याच हयग्रीव राक्षसाला संकासुराच्या रूपामध्ये पूजले जाते असे मानले जाते. व त्याचबरोबर या संकासुराची दुसरी कथा आहे ती म्हणजे द्वापरयुगामध्ये जेव्हा श्रीकृष्ण आपले सर्व कला सर्व शिक्षण पूर्ण करून सांदीपनी ऋषी यांच्या आश्रमातून निघत असतात व तेव्हाच त्यांच्या गुरूंना गुरुदक्षिणा काय हवी असे श्रीकृष्ण विचारतात व त्या गुरु म्हणतात की त्यांचा मुलगा जो आहे तो शंकासूर नावाच्या एका राक्षसाने गिळला आहे व तो समुद्राच्या खोलामध्ये जाऊन लपला आहे. जर तुला खरंच गुरुदक्षिणा द्यायची असेल तर तू माझ्या मुलाला परत आण. व श्रीकृष्ण त्या शंकासुराला शोधण्याकरिता व ऋषींच्या मुलाला परत आणण्याकरिता समुद्रामध्ये जातात. त्या शंकासुराचा वध करतात, परंतु त्या शंकासुराच्या पोटामध्ये त्यांना ऋषींचा मुलगा मिळत नाही व श्रीकृष्णांनी शंकासुराचा उगाचच वध केला होता. म्हणून श्रीकृष्ण त्या शंकासुराला वरदान देतात की फाल्गुन महिन्यामध्ये तुझे पूजन केले जाईल व त्यात शंकासुराचा काही कालांतराने संकासूर झाला असे म्हटले जाते. व हाच संकासुराचा पात्र शिमग्या उत्सवाच्या दरम्यान पूजला जातो व तो राक्षस कुलाचा असला तरीही श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिल्याकरिता त्याला दैवीय स्थान दिले जाते व पालखी सोहळ्यासह त्याचाही मान असतो. त्याचबरोबर साजरा होणारा सोहळा म्हणजे पालखी सोहळा.
की ह्या पालखी सोहळ्यामध्ये गावाच्या गावाच्या दैवताला पालखीमध्ये बसवले जाते व तो दैवत गावातल्या प्रत्येकाच्या घरोघरी जातो व त्या घराची इडापिडा दूर करतो व हा पालखी सोहळा जो आहे तो एक 3 ते 4 दिवसांच्या दरम्यान साजरा केला जातो, ज्यामध्ये विविध वाद्य असतात व त्याचबरोबर पालखी नाचवणे व पालखीला सजवणे हे विविध गोष्टी त्या पालखी सोहळ्यादरम्यान साजऱ्या केल्या जातात. तर मित्रांनो, हीच शिमगे उत्सवाची पालखी विविध गावांमध्ये जाते व अशाच प्रकारे शिमगा उत्सव अशा रीतीने पार पडतो व होळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी ही पालखी पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी परतते व ती पालखी नाचवली जाते व एका जल्लोषाने खूप मोठ्या उत्सवाने हा सण साजरा केला जातो. तर मित्रांनो, अशाच प्रकारे महाराष्ट्रातील कोकण प्रांतामध्ये एका नवीन ऋतूचं, एका नवीन वर्षाचं सुंदर रीतीने स्वागत केलं जातं. तर मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या व्हिडिओपुरतं एवढंच. भेटूया आपण पुन्हा एकदा एका अशाच कॉन्टेंटसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.